तर हे आहे रंबुतानचं झाड. रंबुतान फळ असतं, लिचीसारखं असतं, पण जरा असे काट्यासारखे असे फळ असतं त्या फळाला. आतमधून लिचीसारखंच असतं. आणि ह्याचं आपण हे रोप लावलं आहे. तर याच्या शेजारी आपण रंबुतानच्याच बिया रुजायला ठेवलेल्या ते लावणार आहोत. हे बघू शकता, रंबुतान फळाच्या बिया रुजल्यात. 2-3 आहेत अजून रुजलेले आपल्याकडे. तर याच्या खोडाच्या शेजारी लावायचे आहेत, जेणेकरून याला सोटमुळ येईल. आणि हे सोटमुळ आलं की याला आपण इथे कलम करून टाकायचा, जेणेकरून या झाडाला स्वतःच एक सोटमुळ मिळेल. एवढ्यासाठी आपण हे रंबुतानची बी लावणार आहोत. तुम्हाला याच्यावर मी नंतर अपडेटसुद्धा देईन. बघू शकता सध्या याची पानं बरीचशी पिवळी पडलीत, कारण की याला रेन फॉरेस्टच्या कंडिशन लागतात जगायला. पण तरीसुद्धा सध्या तरी हे जिवंतच आहे आपल्या इथे. अजून काही काही पानं बघू शकता हिरवीच आहेत.